येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. चुरशीनं रांगा लावून केलं मतदान, गावागावात लागल्या पैजा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूरसह राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. राज्यात सुमारे 2,09,00,000 मतदार होते. यापैकी 1.25 कोटींपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी उभारलेले 271 उमेदवारांचे आणि 11 पंचायत समितीमध्ये 136 गणांसाठी उभारलेले 485 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक गावागावामध्ये रांगा लावून मतदारांनी मतदान केलं. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात कुठेही मोठी घटना घडली नाही, हे विशेष. या निवडणुकीत आमदारांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर उभारले असून त्यांच्या भविष्याचा सोमवारी फैसला होणार आहे. या निवडणुकीत भाजपनं झेडपीसाठी 59 उमेदवार उभे केलेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 21, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 27, शिंदे सेनेचे 23, उद्धव सेनेचे 7 तर काँग्रेसचे 20 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे सोलापूर झेडपीवर कोणाचा झेंडा याचं उत्तर सोमवारी दुपारपर्यंत मिळणार आहे. सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांचा जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर घेतला जाणार राजीनामा, सूत्रांची माहिती. सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात प्रिसिजन संगीत महोत्सवाचं उद्घाटन. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात निखिल पटवर्धन यांचं सुरू झालं सितार वादन. माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोलापूरचे महापौर विनायक कोंडाल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर झाल्या सहभागी. दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सोलापुरात होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 10 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आणि शांतता कमिटीच्या सदस्यांची बोलावली बैठक. सोलापुरातील होम मैदानावर 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या इलेक्ट्रो प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता. विविध प्रकारचे असणार 350 स्टॉल्स. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सुरू झालं इलेक्ट्रिसिटी फेडरेशनचं अधिवेशन. अधिवेशनापूर्वी काढण्यात आली रॅली. उजनी धरणाच्या डाव्या कालव्यात शेतीसाठी सोडण्यात येत असलेल्या 2100 क्युसेक पाण्याचा प्रवाह आज दुपारी 12:30 वाजल्यापासून 1050 करण्यात आला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 12 जिल्हा परिषदांसाठी आज पार पडलं मतदान. सोमवारी लागणार निकाल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस. मात्र अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा शिंदेंचा निर्णय. काँग्रेसचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना आव्हान. शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल तर कोश्यारींच्या पुरस्काराला विरोध करा.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. अजित पवार विमान दुर्घटनेबाबत CID कडून खासगी सचिवांची 4 तास चौकशी, बारामतीत दौऱ्याचा धागा पकडून सखोल छाननी. सागरमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 31 प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं मंजूर केले आहेत 2042 कोटी रुपये. यातील 20 प्रकल्पांचं काम पूर्ण, उर्वरित 11 प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर. भोसरी MIDCतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंवर अजामीनपात्र वॉरंट, कुकर्मांचं फळ चुकत नाही, अंजली दमानिया यांनी साधला निशाणा. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. 11 फेब्रुवारीला होणार निवड. मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बिनविरोध होणार. ठाकरे सेना उमेदवारी अर्ज भरणार नाही. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. केंद्र सरकारनं लागू केलेल्या बँकिंग कायदा दुरुस्ती 2025 या विधेयकामुळे सहकारी बँकेतील सत्ताधीशांना आता धक्का बसणार. संचालकांना म्हणून आता फक्त 10 वर्षेच राहता येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत लवकरच मलेशियामध्ये स्वतःची पेमेंट सिस्टीम UPI सुरू करणार. अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत. MSME, कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही, पियुष गोयलांचा दावा. रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकेनं दंडित केलेला 25% टॅक्स आजपासून रद्द. भारत अमेरिकेकडून $500 अब्ज खरेदी करणार.